नमस्कार, आज आपण बघणार आहोत खोबऱ्याची चटणी, जी की तुम्ही डोसा आणि इडली सोबतही खाऊ शकता। तर मिक्सीच्या पॉटमध्ये आपल्याला खोबऱ्याची शेंगदाणे फुटाणे घालायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये हिरवी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, एक अद्रकचा तुकडा, हिरवी मिरची आणि पुदिन्याचे पत्ते टाकलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे, थोडंसं चवीपुरते मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर घालून थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्ही पाणी तुमच्या अनुसार कमी जास्त करू शकता आणि मिक्सीच्या पॉटमध्ये छानपैकी आपली चटणी फिरवून घ्यायची आहे। आता बघा आपली चटणी वाटून तयार आहे। आता आपण बनवूया तडका। तर त्यासाठी आपल्याला एक पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी फुटल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची टाकायची आहे आणि आपल्याला छानपैकी ते जे चटणी आहे त्यावर ते आपला तडका टाकून घ्यायचा आणि बघा किती छान आपली चटणी बनवून तयार आहे। नक्की करून बघा। धन्यवाद।